धूळ जी सगळी आहे, धूळ निघायला पाहिजे, माती बिती सगळी जी आहे ना पूर्ण भरून घेतली पाहिजे. आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे रात्र सत्रात आपण पॉवर स्वीपर मशीनच्या साहाय्याने प्रमुख जे रस्ते आहेत त्याची स्वच्छता करण्यास आपण सुरुवात केलेली आहे. गेले 3 महिन्यापासून आपण ही यंत्रणा संपूर्णपणे राबवत आहोत. ही जी आत्ता आपण गाडी पाहतोय ही गाडी टाटा 1612 जे काही मॉडेल आहे त्या मॉडेलवर हा पॉवर स्वीपर बिल्ट केलेला आहे. या पॉवर स्वीपरमध्ये जवळजवळ 3 टन कॅपॅसिटीचा याच्यामध्ये धूळ गोळा करण्याची त्याची क्षमता आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आत्ता पाहिलं असेल की पॉवर वॉटर स्प्रिंकलर ही सिस्टीम याच्यामध्ये आहे, जेणेकरून धूळ जी पॉवर स्वीपिंग होताना उडते ती धूळ उडू नये म्हणून वॉटर स्प्रिंकलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर डिवायडर धुण्यासाठी याच्यामध्ये एक यंत्रणा दिलेली आहे. तो हाय प्रेशर जेट आहे वॉटरचा की ज्याच्याद्वारे आपण डिवायडरही स्वच्छ करू शकतो आहे. त्याचबरोबर स्प्रिंकलर समोरच्या बाजूलाही दिलेले आहेत, जेणेकरून पॉवर स्वीपिंग होताना धूळ कोणत्याही प्रकारे उडू नये. आणि ही बेसिकली सक्शन तत्वावर अवलंबलेली मशीन आहे. याच्यामध्ये 2 बाजूला 2 ब्रश आहेत, ते ब्रश आत बाहेर होतात, त्याचबरोबर ते खालीवरही ते ब्रश होतात की जेणेकरून जी काही धूळ किंवा रस्त्यावर पडलेला कचरा असेल, माती असेल ती सेंट्रलाइज मध्य बाजूला घेतली जाते. आणि मध्ये सक्शन आहेत, आपण मागे बघितल्या गाडीच्या तर सक्शन आहे की ज्या सक्शनद्वारे ही मध्ये आलेली सर्व धूळ माती सक केली जाते. आणि मागे जो आपल्याकडे एक टँक आहे, मी सांगितल्याप्रमाणे 3 टन कॅपॅसिटीचा टँक आहे, त्या टँकमध्ये ही संपूर्ण धूळ माती किंवा कचरा असेल तो सक केला जातो. आणि ही संपूर्ण मशीन ही CNGवर चालणारी आहे. आपण विशेषतः 15व्या वित्त आयोगामध्ये NCAP जो नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम आहे त्या अंतर्गत या मशीन घेतलेल्या आहेत. कल्याण डोंबिवली शहरामधील धुळीची पातळी कमी होण्यासाठी घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर CNG वर हे वाहन चालत आहे, त्यामुळं धुरापासून जे प्रदूषण होते तेही या वाहनात होत नाही. या सर्वाचा विचार करून माननीय आयुक्त महोदया असतील, आमच्या अतिरिक्त सर असतील आमचे, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ आणि सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे. धन्यवाद. कल्याण डोंबिवली महानगरपालिकातर्फे गेल्या महिन्याभरापासून आम्ही रोज रात्री 10 ते पहाटे 3 पर्यंत 4 पॉवर स्वीपिंग मशीन्स तसेच 200 कर्मचारी
यांच्या सहाय्याने पूर्ण शहरामध्ये आम्ही रोडची साफसफाई चालू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि MMR रिजनमध्ये धुळीचं प्रदूषणाबाबत कोर्टात केस चालू आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही हे जे प्रदूषण आहे हे कसं कमी करता येईल यासाठी गेल्या महिन्याभरापासून रात्रीतनं आम्ही रोडची साफसफाई करतो आहे. आम्ही पॉवर स्वीपिंग मशीन्स घेतल्या आहेत 4. तसेच त्या पॉवर स्वीपिंग मशीनच्या मागे आम्ही 50 लोकांची टीम ठेवून रोड हे कसं डीप क्लीन करता येईल याचं आम्ही नियोजन करतो आहे आणि गेल्या महिन्याभरापासून आम्ही हे काम करतो आहे. आता प्लॅनिंग हे आहे की रात्रीतनं डीप क्लीन करायचं आहे आणि सकाळी जेव्हा महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी येतील तर जो काही कचरा पडलेला असेल तेवढंच तो उचलण्याचं त्यांचं हे होईल. डीप क्लीन करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आम्ही रात्रीतनं करतो आहे.